श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला खूप सारे महत्त्व देण्यात आलेलं आहे. असे एखादे घर आपल्याला सापडेल की त्या घराच्या समोर तुळशी नसते. आपल्यापैकी अनेकांच्या घरासमोर अंगणात बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असते. तुळशीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मीचे स्वरूप मानतात. तसेच ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहत असते. तुळशीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर महत्त्व प्राप्त आहेच, पण त्याचबरोबर औषधी गुणधर्म सुद्धा तुळशीच्या अंगी खूप साऱ्या प्रमाणामध्ये असते. आणि म्हणूनच तुळशीच्या सहवासाने आपले जीवन मंगलदायक होते. ज्या घरामध्ये तुळशी असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करते. अनेकदा आपल्या घरामध्ये किटकिट, वारंवार भांडणे होत असतात. असे असते की आपल्या मनामध्ये तुळशी असते तरी आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होत नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपण आपल्या अंगणात तुळस लावतो, परंतु चुकीच्या पद्धतीने लावलेले असते किंवा तुळशीच्या आजूबाजूला अन्य झाडांचा सुद्धा वास असतो आणि यामुळे आपल्याला हवा तसा लाभ प्राप्त होत नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण तुळशीबद्दल एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. आपल्या अंगणात तुळस वृंदावन असणे शुभ प्रतीक मानले जाते. घराच्या समोर तुळशी असते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी वास्तव्य करते. तसेच त्या घरांमध्ये सदस्यांकडे नेहमी पैसा येत राहतो. परंतु तुळशीचे रोप लावताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचं आहे. तुळशीच्या आजूबाजूला काही झाडे अजिबात नसावे. त्यातील पहिले झाड म्हणजे नागफणी. तसेच ज्या झाडांना फुले नसतात तसेच त्या झाडांकडे पक्षी सुद्धा आकर्षित होत नाही अशा प्रकारची झाडे आपल्या बागेमध्ये अजिबात लावू नका. यामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते. तसेच आपल्या घरातील सदस्यांमध्ये सुद्धा भांडण होऊ शकते, वादविवाद होतात. आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. म्हणून चुकून सुद्धा आपल्या अंगणासमोर व तुळशीच्या आजूबाजूला नागफणीचे झाड अजिबात लावू नका. ज्यांची पाने तोडल्यानंतर त्यातून दूध तसेच पांढरे द्रव्य बाहेर पडत असते अशा प्रकारची झाडे तुळशीच्या आजूबाजूला लावू नका. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊन निघून जाते. त्याचबरोबर ज्या झाडांना रोपांना काटे जास्त प्रमाणात असतात अशा प्रकारचे रोपटे सुद्धा तुळशीच्या आजूबाजूला लावू नका. यामुळे सुद्धा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो. तसेच तुळशी कधी अन्य झाडांमध्ये झाकली गेली नसावी. तुळशीच्या आजूबाजूला शमीचे झाड असेल तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी घडत असतात. खूप सारा पैसा येऊ लागतो, कारण शमीचे झाड भगवान विष्णुदेवांचे प्रिय असल्याने चांगल्या गोष्टी या झाडाकडे आकर्षित होत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.